आपल्या सोबत आहेत नागपूर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरेजी. विकास भाऊ, महाविकास आघाडीत नागपूर महानगरपालिका निवडणुका लढल्या जाणार आहे, काल फैसला झालेला आहे, काय सांगणार? असं आहे की रात्री उशिरापर्यंत शिवसेना आणि राष्ट्रवादीशी आमची बैठक झाली आणि बऱ्याच जागावर एकमत झालं आहे त्यांचे उमेदवार असलेल्या, आणि लवकरच आज आम्ही संध्याकाळी घोषणा करू अशी परिस्थिती आतापर्यंत तरी आहे. एकत्र निवडणूक लढणार हा निर्णय तर झाला आहे. हा, एकत्र निवडणूक लढणार आहे, आमचं एकमतही झाले आहे. पण आता शेवटी अजून काही शिवसेनेशी 2-4 जागांवर आम्हाला बोलायचं आहे आणि हे झाल्यानं म्हणून तिन्ही पक्ष मिळून आम्ही घोषणा करू की आम्हाला लढायचं आहे. जागांचं कसं असेल, म्हणजे काय चर्चा झाली, किती जागांवर? असं आहे की जागांबाबत चर्चा करत असताना आम्ही क्रायटेरिया ठरवला होता की कुठं कोणाच्या उमेदवारांनी किती मतं घेतले होते याच्या आधी, त्याचा बेस काय, यावर आमचा जागेवर निकष झाला आहे आणि त्या जागा आम्ही सोडणार आहोत. किती 10 म्हणजे ठाकरे गटाला किती जागा देण्याची तयार आहे तुम्ही? आता कसं आहे, त्यांचे जे उमेदवार आहे, आम्ही जसे 12 जागेंवर राष्ट्रवादीला द्यायला तयार, जवळपास तितक्याच जागेंवर त्यांनाही सुद्धा आम्ही देऊ आणि एक महाविकास आघाडीची घोषणा करू. काँग्रेस किती लढणार? उरलेल्या जागांवर काँग्रेस लढणार आहे ना, या इतर पक्षांना दिल्यावर जी जागा राहील त्याच्यावर काँग्रेस लढेल. 10-12 जर सोडल्या आपण तर 129 वगैरे जागा 151 पैकी उरतात, तेवढ्या जागांवर काँग्रेस लढणार? हो, जवळपास तेवढ्या जागांवर काँग्रेस लढेलच. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काय? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मला काही माहिती नाही आहे. ते त्या उद्धव ठाकरे गटासोबत आहेत आणि तो त्यांचा प्रश्न आहे. कधीपर्यंत लिस्ट येईल तुमच्या उमेदवारांची? आमच्या उमेदवारांचे AB फॉर्म उद्या सगळे निवडणूक अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर आमची यादी येईल. का असं आधी जाहीर केली जातात यादी आणि नंतर बंडखोरीची भीती आहे काँग्रेसला आहे भाजपसारखी? नाही, कसं आहे की ही प्रक्रिया असते प्रत्येकाची. म्हणजे जी प्रक्रिया वर्षानुवर्षापासून चालत आली त्याच्यात काहीतरी बदल व्हावा. तुम्ही सगळ्या उमेदवारांना एकत्रित करून जर फॉर्म भरू शकत असला तर तो चांगला प्रयत्न आहे ना. आणि म्हणून कुठलंही काम करत असताना त्याचं नियोजन असावं असं मला वाटतं. वेळेवर धावाधाव करण्यापेक्षा आपण एक नियोजन करून आपल्याला उमेदवारांचे फॉर्म कसे भरायचे आहे, कुठल्या पद्धतीनं भरायचे आहे, या सगळ्यांचं नियोजन करून केलेलं काम हे चांगलं राहते असं मला वाटतं. 10-12 129चा फॉर्म्युला जवळपास ठरलेला आहे. जवळपास आजपर्यंत तरी ठरलेला आहे. नवीन चेहरे असतील, काही धक्के दिले जाणार आहे, काय असणार आहे सरप्रायझिंग एलिमेंट्स काय आहे काँग्रेसच्या? आमच्या ह्याच्यात नवीन चेहरे आणि मुख्यतः जनतेसाठी सातत्यानं धावणारा व्यक्ती हा आम्ही शोधलेला आहे. कारण की महानगरपालिकेचं कर्तव्य आहे की नागपूर शहरातील जनतेला मूलभूत सोयीसुविधा पुरवणं. त्यासाठी तो प्रतिनिधी कसा असावा, त्याला आवड असावी, जनतेच्या कामाची माहिती असावी, असा उमेदवार आम्ही निवडून पॅनलमध्ये दिलेला आहे. घोषणा कधी? घोषणा आज रात्रीपर्यंत आम्ही करू. महाविकास आघाडी नागपुरात झालेली आहे, औपचारिक घोषणा सायंकाळी केली जाईल आणि यादी येणार नाही, AB फॉर्म थेट दिले जाईल, बंडखोरी होऊ नये यासाठी काँग्रेससुद्धा काळजी घेत आहे. कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.